करण धुळे प्रेझेंट्स बदलापूर वांगणी धमाका। आज स्पर्धेचा अंतिम दिवस, खरं तर फायनल डे आपण पाहता। आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी या स्पर्धेत आपण 77 चे बॉल आपण पाहता, लगातो 6 ही टॅगलाईन आहे या चेंडूची। आणि खरं तर अमर सर भरपूर साऱ्या षटकार देखील आपण लागल्यात, अगदी 70चा हा टॅगलाईन आहे, लगातो 6। तर चला लगेचच दौलेपडा टीम आता अधिकचा वेळ आपण घेऊ नका आणि लगेचच मैदानामध्ये आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे। आणि तास दरम्यान आपण पाहतात नक्कीच आमचे MR पॅनरचे आमचे पंच नक्कीच आमचे अविनाश मामा टेंबे यांच्या वतीने दौलेपाडा संघाला मात्र शुभेच्छा येतात। नक्कीच मामा आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, थँक्यू सो मच। खरं तर मॅचचा ते आनंद घेत आहेत, अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती ते सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। आणि खरं आता अविनाश टेंबे मामा यांच्या वतीने मात्र या स्पर्धेला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि थँक्यू सो मच। आपण लगेचच जाऊयात या सामन्यांच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे। सचिन केवणे आणि सुनील केवणे हे दोन विस्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालेत। मॅचला आपण करतोय सुरुवात। पहिला फिबंता षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दोस्ती 11 सावरे संघाकडनं गोलंदाज बॉलिंग मार्क वर अनिकेत आलेत। सेमीफायनल 1 पहिली सेमीफायनल आपण पाहतात, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात। पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा। गेम ऑन। पहिलाच बॉल, गुडलेस स्पॉट, फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या क्षेत्रात, बॉल जाईल सरळ दन 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 करत सीमा पार। पहिलाच बॉलवरती पहिला चौकार। पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात आपण पाहतायत। सुनील केवणेच्या बॅट मधून मात्र पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार आलाय। फुलरनेचा चेंडू ऑन सेट आपण पाहता, खोदून काढलाय, फटका चांगला आहे परंतु अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जात आहे। वेल फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं व तदनंतर उचल फेक आणि या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना जय हनुमान बंटी 11 दौलेपाडा संघाच्या वतीने। कालच्या दिवसात अगदी या संघाचा खेळ देखील चांगला राहिला, परंतु दुसऱ्या बाजूनं विचार केला तर कानोर बॉईज संघाचा देखील चांगला खेळ राहिला होता। शॉर्ट ऑफ लेट बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, अतिशय वेगाने हा चेंडू आला होता परंतु चेंडूवरती नजर होती आणि शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवले। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, बॉलला स्टॉप केलं परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। सचिन केवणे यांच्या बॅटमधून आपण सातत्यानं कव्हर्स मध्ये, तदनंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, इथे आपण पाहता हलकीशी अपील आणि इथे पण त्यांचा फिंगर अप, मॅचचा गोल्डन विकेट आपण पाहतात। सचिन केवणेला मैदान सोडावं लागेल, LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद, मोठा धक्का लागतोय। टीम जय हनुमान क्रिकेट संघ बंटी 11 दौलेपाडा संघाला फलंदाज सचिन केवणे बॅक टू दी पॅव्हेलियन। खरं तर सचिन केवणे यांचा विकेट आलाय, असं वाटलं नव्हतं की आता
या मॅच मध्ये विकेट येणार, परंतु अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल इथे गोलंदाज अनिकेतचं. शून्यावरती बाद केले या ठिकाणी फलंदाज सचिन केवणेला. हा भरपूर मोठा धक्का लागेल मित्र म्हणेन बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा संघाला. विकेट आलाय पहिल्याच ओव्हरमध्ये, हा मोठा धक्का लागलाय. 440 वॉटचा नव्हे तर 880 वॉटचा झटका म्हणावा लागेल. मोठा धक्का लागलाय. 5 धावा संख्येवरती हा पहिला धक्का लागत असताना ढवलेपाडा संघाला. अगदी तुम्ही जेव्हा मैदानाच्या आत खेळता, तुमचा नक्कीच नौका संघ असतो, तेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या खेळाडूचा जर तुम्ही विकेट घेताना, तेव्हा तुमच्या टीम मध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. खरं तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स मात्र निर्माण होतो. आणि सध्या तरी अनिकेतनं हा मोठा विकेट घेत असताना आपल्या टीमला खरं तर मजबूत स्थितीमध्ये ठेवलंय. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. अमर सर, क्रिकेटमध्ये आपण कित्येकदा पाहिलं, ज्यांच्याकडनं अपेक्षा असते तो कधी कधी खराब खेळ करतो आणि ज्याच्याकडनं अपेक्षा नसते तो देखील चमकून जातो. हा क्रिकेटचा खेळ आहे. अप अँड डाऊन, चढाव उतार सातत्यानं क्रिकेटचा रंग बदलणारा हा खेळ आपण पाहिलात. चला फास्ट खेळायचा आहे, स्पीडअप घ्यायचे आहे. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतात फलंदाज हर्षद आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. गुड लेग स्पॉटचा बॉल ऑनसेटला खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि शॉर्ट फाईल निघला. खेळाडू उपस्थित, इथनं चांगला जजमेंट. लगातारचा हा दुसरा धक्का लागत असताना जय हनुमान बंटी 11 ढवलेपाडा संघाला. फलंदाज हर्षद बॅक टू द पॅव्हेलियन. सेमीफायनल पहिले पाहतात. खरं तर असं वाटलं होतं की या मॅच मध्ये ढवलेपाडा संघ दोस्ती 11 सावरत संघावरती हवी ठरले, पण सध्या तरी पहिल्याच ओव्हर मध्ये अनिकेत ढवलेपाडा टीम वरती हवी ठरतोय. कारण की सुरुवातीचे जे फलंदाज आहेत टॉप ऑर्डर नक्कीच आपण पाहतात सध्या तरी ढासवण्याचं काम इथे आपण पाहता गोलंदाज अनिकेत करतोय. लगातार 2 धक्के दिलेत ढवलेपाडा संघाला. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अनिकेत आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज इंटर झाला 4थ्या क्रमांकावरती जीवन. तर पहा, जास्त उशीर घेऊ नका, जास्त वेळ करू नका. गोलंदाजांना विनंती असेल, आतापर्यंत नक्कीच आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतात की 6 मिनिटं झालेत. इथे आपण पाहता स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, नशिबाची साथ मिळते आहे. अगदी बॅटच्या टो एंडला बॉल आला, त्यानंतर बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, होतोय फरार. 4 धावा, चौकार. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या आपण पाहतात. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान बंटी 11 ढवलेपाडा संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 9 धावा. तर 5-4 षटकांचा सामना असेल. आपण स्पीडअप घ्यायचे आहे. अधिकचा वेळ मात्र आता कुठल्याच संघाला देण्यात येणार नाहीये. विचार केला तर अमर सर इथून अजूनही जवळ 3 मॅचेस अजून पेंडिंग असतील. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क होते आपण पाहता जगदीश आलेत. नक्कीच जग्गू आहेत बॉलिंग मार्क वरती. गुडलेस फॉरचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतायत अगदी बॅट्समनचा जो जजमेंट होता त्यापेक्षा अगदी हा चेंडू खाली राहिलाय, डीप मध्ये राहिलाय. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की या चेंडूवरती उचली मिळेल, परंतु थोडा डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आपण पाहतायत बॅटरचा जो दबाव आहे तो नक्कीच इथे वाढवण्याचा काम करेल. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात.
शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय, खेचून मारलाय, फटका सुंदर आहे, पॉवरफुल आहे आणि बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. येस, बॉलची मागणी होती मैदानामध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतात प्रवीण शेठ राऊत यांचे चिरंजीव प्रतीक दादा राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण करूया त्या बदलापूर मागणी धमाकामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या वतीने खरं तर आम्हाला या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक मात्र आपल्या गेलं, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच दादा, आपण या स्पर्धेत आलात. खरं तर आपल्या या स्पर्धेची आपण शुभा वडवली, आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ते फटका चांगला कट केलाय, अगदी पॉईंट मध्ये आपण पाहता डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहता. आणि या चेंडूवरती मिळेल ते फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. त्याच दरम्यान बाबू बोराडे यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान अग्री समाज उन्नती मंडळाच्या आपण पाहतात खरं तर अध्यक्ष आपण पाहतात आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री दिलीप शेठ बैकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतोय. खरं तर बदलापूर मागणी धमाका या स्पर्धेत दादांच्या वतीनं आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं बदलापूर मागणी धमाका या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा नक्कीच रोशन सर अंतिम दिवस आहे आणि आज पाहुण्यांची मानद्याला पाहायला मिळेल. या सर्व देणगीदारांचं सर्वच हे क्रिकेटमध्ये अनोखं प्रेम करणारे आहेत, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात सेमीफायनल क्रमांक 2 जाणताराचा बदलापूर विरुद्ध मयूर ग्रुप बदलापूर. दोन्ही संघ बदलापूर गावातील आहेत. दोन्ही संघ आपण पाहतात एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेत पाहायला मिळतील. तर जरा दोन्ही टीमचे कर्णधार यांना विनंती असेल आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आत उलटफेर करत असताना आपण पाहता सावरे संघाला दौलेपडा संघासारख्या एक बलाढ्य संघाला सध्या तरी थांबवलंय. मैदानाच्या आत फुल लेंथा चेंडू ऑन साइडला आपण पाहतात ढकललंय, डीप आपण पाहता खेळाडू उपस्थित मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु या चेंडूवरती आपण पाहतात ते मिळेल फक्त एक सिंगल. सध्या तरी सिंगल डबलनं काम चालवलंय मैदानामध्ये. टीम जय हनुमान बंटी 11 धवलेपडा संघानं सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आलेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान देखील करणार आहोत. टीमची टोटल 17 धावा आहेत. 17 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात, म्हणजेच 2 ओव्हर आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर होता चेंडू, परंतु हा चेंडू अगदी आतमध्ये गेलेला आहे असं पंचांनी देखील दर्शवलंय. हा चेंडू खरं तर आपण पाहतात डॉट आहे. गोलंदाज आपण पाहतायत जग्गूला पाहता. जग्गू मैदानाच्या आत सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. अप्रतिम कामगिरी गोलंदाजी करत असताना दोस्ती 11 सावरे संघाच्या वतीने सातत्याने डॉट पर्सेंटेज बॅट्समनवरती दबाव निर्माण करण्याचं काम इथे केलं जात आहे. इथे पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर आपण पाहता ढकल डीप मध्ये ऋतिका आहे. चांगली फिल्डिंग, परंतु 2 धाबा काही रोखू शकत नाहीयेत.
2 धावा मिळवल्यात. षटक क्रमांक दुसरंही या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान बंटी 11 धवलेपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय दोस्ती 11 सवरे संघाकडून हरेश आलेत. सध्या तर आपण पाहताय धवलेपाडा टीमला कंट्रोल मध्ये ठेवलंय असं म्हणायला काही हरकत नाही अमर सर, कारण की धवलेपाडा म्हटलं तर बदलापूर वांगणी बेल्ट मधला एक दादा संघ आणि त्या टीमच्या विरोधात खेळत असताना सावरे संघाची ही कमाल सध्या तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे आपण पाहताय सध्या तरी मैदानाच्या आत विकेट सॅक्रिफाईस केली जाते तो म्हणजे सुनील केवण्यासाठी. तर फलंदाज होईल बाद जीवनला परतावा लागेल डगआउट मध्ये. बॅटर कोण आहे? स्कोर 19 झाले. यस नवीन बॅट्समन भूषण आलेत अगदी आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात खरं तर नक्कीच स्ट्राईक मध्ये सुनील होते त्यांच्या बॅटमधून मात्र ही एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 20 धावा फलकावरती सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय धवलेपाडा संघाला. चांगली गोलंदाजी जेव्हा चांगली कामगिरी होते तेव्हा नक्कीच तुमचं कौतुक देखील केलं जातं. गुडलँड शॉटचा बॉल उडवला ऑनसाइडला फटका इथे अप्रतिम बॉल चाललाय सरळ हव्यांच्या लाटांवरती स्वार होऊन सरळ लॉंग ऑन चोटेकावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. एकदा आपण पाहतात भूषणच्या बॅट मधला हा मात्र आपण पाहता मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा शॉट प्लेन आता फटका फसला झेलची संधी झेल होणार का? इथे एक जजमेंट चांगला आहे षटकारानंतर प्रत्युत्तर मात्र विकेट न दिले जात आहे. आधी ऍक्शन परंतु तदनंतर आता गोलंदाजांचा रिएक्शन विकेट नंतर केला पलटवार. धक्का लागेल टीम जय हनुमान बंटी 11 धवलेपाडा संघाला भूषण बॅक टू दी पॅव्हेलियन. आतापर्यंत 26 धाबा फलकावरती आहेत. पहिला विकेट आपण पाहतात जबल 5 या धाबसंख्येवरती लागला होता. दुसरा देखील 5 या धाबसंख्येवरती धक्का लागला परंतु तदनंतर आपण पाहतायत जगदीशनं चांगली गोलंदाजी केली परंतु त्याला मात्र विकेट मिळवली नाहीये. परंतु तदनंतर हरेश आले आणि हरेशनं मात्र सुरुवातच मात्र रनआउटने केली आणि तदनंतर त्याला वैयक्तिक मात्र एक सफलता मिळाली आहे. 26 या धाबसंख्येवरती तब्बल 4था धक्का लागलाय टीम धवलेपाडा संघाला. 6व्या क्रमांकावर आपण पाहतात नवीन बॅट्समन प्रथमेश आलेत. आतापर्यंत आपण पाहतायत इथून चांगला बॅटर इथे देखील फटका फसला जेलची संधी आणि डीप मध्ये घडलंय काय कॅच होती परंतु इथे आपण पाहतात जजमेंट थोडा चुकीचं राहिला आणि तदनंतर जणू काय हाताला टाळी देऊन हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. पंचांचा इशारा 6 धावा षटकार. अगदी कॅच होती या ठिकाणी परंतु भरपूर पुढे आले होते परंतु तदनंतर पुन्हा एकदा मागे गेले आणि तदनंतर जजमेंट जो चुकीचा राहिला आणि त्या चेंडूवरती मात्र जिथे झेल होती तिथे 6 धावा मिळवल्यात. गतीमध्ये मिश्रण परिवर्तन करणारा हा चेंडू परंतु या चेंडूवरती आपण पाहतायत कोणत्याही प्रकारची धाव नाहीये.
या षटकात 2 षटकार देखील आले, 2 विकेट देखील आले, डॉट बॉल सुद्धा आले. चांगला अप अँड डाऊनचा क्रिकेट मात्र या षटकात पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. जांताराजा बदलापूर गाव आणि मयूर ग्रुप बदलापूर गाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये मांडण्यापर्यंत शुभ असते आपण टॉस करणार आहोत. आपण नक्कीच व्यासपीठावरती पाहतात आपल्या सर्वांचे लाडके खरं तर दिलीप शेटबेकर साहेबांसाठी आगमन झालंय. इथे आपण पाहता फटका प्रतिम ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल मॅक्सिमम. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 षटकार. सुनीलच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. सुंदर बॅटिंग आपण पाहतात. अगदी ढवलेपडा टीम म्हटलं तर कधी सुनील किंवा नाही तर कधी सचिन किंवा नाही, मात्र दोघांची ही जोडी अप्रतिम आहे. एखादा मॅच मध्ये आपण पाहता सचिन चालला नाही तर कधी सुनील चालतो, परंतु सुनील चालला नाही तर कधी सचिन चालतो. ही दोघांची जोडी मात्र अप्रतिम. इथे शॉट ऑफ लेंथ फुल केलाय. हा देखील फटका अप्रतिम आणि पुन्हा एकदा बॉल पाठवला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा धमाका षटकार. षटकाराच्या मदतीने 44 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या षटकात आपण पाहता खरं तर संदेशवरती आपण पाहतात आक्रमण केलंय. संदेशला इथे संदेश देण्याचं काम सध्या फलंदाज सुनील केवणे करतायत. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत, परंतु आता असं वाटेल का की या मॅच मध्ये सुनील केवणे कदाचित 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम करेल का? लगातार सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 षटकार तर आलेत. शेवटचे हे षटक क्रमांक 4 षटक आपण पाहतायत. शॉट ऑफ बॉल फटका सुंदर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सरळ डीप मध्ये. बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. त्याच दरम्यान नक्कीच या स्पर्धेचे सह आयोजक आमचे प्रेम धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम आपलं प्रेम, स्वागत आहे आपल्या स्पर्धेत. चौकराच्या मदतीने 48 धाबा धाव फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये धाबा पाहिला तर फक्त 19 होत्या. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 40 पर्यंत धवलेपडा संघाला थांबवलं जाईल, परंतु तसं नाहीये. मैदानाच्या आत आपण पाहता सुनील केवणे नावाची भिंत उभी आहे मैदानाच्या आत. मात्र सुंदर बॅटिंग सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत या ओव्हर मध्ये जवळजवळ 16 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 बॉल मध्ये. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आपण पाहता अगदी पॅड वरती होता, परंतु ऑफस्टिकला देखील मिस करणारा चेंडू या ठिकाणी आपण पाहतात. हा चेंडू डॉट आलाय. अगदी लगातार 3 मोठे फटके आल्यानंतर डॉट बॉल येतो ना, तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास अगदी दुणावलेला पाहता दुगुणा होतो. आणि आता या ठिकाणी तेच घडलं गेलं. डॉट बॉल आलाय. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 धाबा षटकार. येस बॉल पुरवायचे आहेत. आतापर्यंत सुनीलचा विचार केला तर 13 बॉल आणि 37 धाबा संख्येवरती खेळतायत. सुंदर बॅटिंग. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक राहिलाय.
परंतु या शेवटच्या बॉलवरती अजून किती धावा येणार याचं उत्तर मात्र सध्या तरी सुनीलच देईल. भन्नाट लय मध्ये आहेत आतापर्यंत टीमची टोटल विचार केला तर 54 धावा आहेत. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून करला ऑनसेटला आपण पता डीप मध्ये खेळाडू उपस्थित. इथे आपण पता थोडीशी मिस स्पीड एकदा तर कंप्लीट दुसरी ही पूर्ण झाली आहे. तिसराचा प्रयत्न करेल का थोडासा थ्रो देखील खराब आणि तदनंतर या चेंडूवरती जवळ 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट थोडी मिस स्पीड आणि लगेचच मात्र 3 धावा येथे कंप्लीट झाल्यात. पहिला सत्र इथे संपलाय. पहिल्या सत्रात धमाकेदार बॅटिंग मात्र सुनील केवणे यांची पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहता जय हनुमान ढवळीपाडा संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 57. 57 धावा आणि 58 धावा संख्येचा टार्गेट. आपण जाऊयात व्यासपीठावरती आमचे साथी समालोचक रोशन संते सरांच्या दिशेने. थँक्यू सो मच प्रसादजी सवारी सरांचा आवाज आपण ऐकला. मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे सहआयोजक आदरणीय महेश धुळे मॅडी सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप शेठ बैकर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे नक्कीच उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. रोख रक्कम 15,000 रुपये आणि त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्यानंतर आपण इथे विशेष सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचे चिरंजीव सुपुत्र इथे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने बदलापूर शहराचे युवराज म्हणून त्यांची ओळख आहे. आदरणीय प्रतीक शेठ राऊत युवा उद्योजक यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. करण धुळे यांना विनंती असेल रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आपण विशेष सन्मान करतोय. टॉस आपण करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन जे उपस्थित आहेत दिलीप शेठ बैकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दिलीप शेठ बैकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. काटा असा कॉल आहे आणि काटाच आलेला आहे. फिल्डिंग स्वीकारली मयूर ग्रुप या टीमने या पुढीलच्या मॅच मध्ये. दिलीप शेठ बैकर यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं. प्रसादजी सवारे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत सेकंड इनिंग मध्ये. प्रसाद सर आपण या. हॅलो थँक्यू सो मच रोशन सर. खरं तर मान्यवरांचा सत्कार होणं देखील भरपूर महत्त्वाचं आहे कारण की मान्यवर त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जे काही कॅश प्राइज लाभलं त्या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात आपण करूयात. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आत आपण पाहतात. इनफिल्ड अंपायर आपण पाहता. मेन पंचांच्या भूमिकेत आमचे
दत्तात्रय कडावसर आपण पाहता. दत्ता कडावसर आणि त्यांच्या समवेत सनी भोईसर आहेत. मात्र सुरुवात पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज सचिन केवणे यांना आपण पाहता. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी लव फुल टॉस होता. जर का कदाचित एक पाल पुढे आले असत तर या चेंडूवरती नक्की चांगल्या धावा मिळवल्या असत्या, परंतु हा चेंडू मात्र डॉट आला आहे. खरं तर डॉट बॉलनं आपल्या स्पीडची आपल्या ओव्हरची सुरुवात सध्या करत असताना गोलंदाज सचिन केवडेला पाहता. फटका सुंदर आहे, खोदून काढला, परंतु पुन्हा एकदा हा चेंडू अगदी जड मध्ये होता, अगदी ब्लॉक मध्ये हा चेंडू होता. अगदी सचिन केवडे आपण पाहता जो लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, जो सातत्याने त्याला तुम्ही सांगाल ना अमर सर की तुम्ही 6 बॉल मध्ये 6 यॉर्कर फेका, तर तो 6 बॉल मध्ये 6 यॉर्कर सुद्धा फेकू शकतो. एवढी त्यांच्याकडे गुणवत्ता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथे नशिबाची साथ आणि बॉलला अगदी आपण पाहता यशवंतचं बॅट कट आहे की यस बॅट कट आहे आणि बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पाच धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू, परंतु हा चेंडू पण पाहिला तर अगदी बॅट्समन पासून दूर ठेवला होता गोलंदाज सचिन केवणे यांनी. परंतु या चेंडूवरती आपण पाहता एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 6 धावा. अगदी पहिल्या सत्रामध्ये 57 धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये सिंहाचा वाटा सुनील केवणे यांचा राहिला आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, परंतु यष्टांचा मागे. अगदी सुनील यांनी कॅच ड्रॉप केली होती, परंतु बॅकअपला पहिला स्लिपचा खेळाडू आला होता आणि तदनंतर मात्र हा कॅच मात्र कॅरी झालाय. सुंदर कॅच आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना दोस्ती 11 सावरे संघाला. आतापर्यंत आपण पाहतात 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन तेजसला पाहता. यस तेजस आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू हलकीशी अपील झाले, परंतु पंचांचा इशारा. हा चेंडू कदाचित यस बॅटला स्पर्श आहे, तेच पंतांनी सांगितलं दत्ता कडाव सरांनी. आणि या चेंडूवरती देखील एक धाव आली आहे. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करत असताना तब्बल 58 आणि पहिल्या जोर मध्ये धावा बनल्या गेल्यात त्या 7 धावा. आता येणारे 3 षटक, येणारे 18 बॉल आणि 51 धावा संख्येची गरज आहे. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये अनिकेतने गोलंदाजी केली होती, अगदी त्याच गोलंदाजीला तोडीस तोड उत्तर दिले गेले. या ठिकाणी सचिन केवणे यांच्या वतीने सुंदर गोलंदाजी, टीट फॉर टॅग आणि जसे तसं उत्तर मात्र देण्याचं काम सचिन केवणे यांनी केले गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज प्रथमेश आलेत. ओव्हरपिच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडा डीप राहिला. अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल. सचिन केवणेनं डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात केली होती, त्याच प्रकारे प्रथमेश सुद्धा आपल्या या स्पेलची सुरुवात सध्या तरी डॉट बॉलनं करत असताना. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, ब्लँक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईस आणि या लेग बाईसच्या माध्यमातून इथनं एक धाव मिळेल. सध्या तरी आपण पाहतात मोठं टार्गेट आहे मैदानामध्ये. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं आहे.
सातत्याने तुम्हाला मैदानामध्ये आपण पाहतात मोठमोठ्या फटक्यांना आता इन्व्हाइट करावं लागेल. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून हा दूर चेंडू, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अगदी या मॅचमध्ये सुनील केवनेसारखे एखादी इनिंग जर झाली तर मॅचला मजा येईल. त्यांनी अगदी मैदानाच्या आत एकाहाती किल्ला कसा लढवला जातो त्यांनी हे मैदानाच्या आत मात्र मागच्या इनिंगमध्ये दाखवलं. प्रेक्षकांचं अगदी मन जिंकण्याचं काम सुनील केवनेने केलं, परंतु इथे फटका सुंदर आहे. ऑन साइडला मात्र उडवलाय, पूल केलाय, फटका अप्रतिम. बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकार आलाय. खरं तर हा पहिला संघर्ष करत असताना षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 14 पाहायला मिळतील. आताचा बॉल सोडून दिलाय. आता पंचांचा इशारा यस नोचा आलाय. अगदी जी आपण क्रीज पाहता त्याच्या पलीकडे जणू काही हा चेंडू, आणि आता पंचांचा इशारा नोचा आलाय. नो बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल दोस्ती 11 सावरे संघाला. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने 15 धावा फलकावरती. फ्री टॉन असेल. फ्री हिट, आणि आता फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी इथे पुन्हा एकदा पाहावा लागेल. आता हा चेंडू भरपूरच बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. आता वाईटचा आलाय. अगदी मागील 2 चेंडूवरती आपण पाहतायत खराब चेंडू फेकले गेलेत. म्हणजेच अमर सर न काही खाता पिता या ठिकाणी 2 धावेनं पोट भरलं गेलं, परंतु भूक भागवायची आहे ती मोठ्या धावेनं. ऑन साइडला उडवलाय, फटका फसला, परंतु फ्री हिटचा हा चेंडू आहे. झेल जरी पकडला तरी फलंदाज बाद होऊ शकत नाहीयेत, परंतु 2 धावा इथनं कंप्लीट क्लिअर झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. दोघांचा आय कॉन्टॅक्ट चांगलं होतं. दोघांचं लक्ष एकमेकांकडे चांगलं होतं. कॅच या ठिकाणी जज केली, परंतु 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. फ्री हिटचा फायदा या चेंडूवरती जरूर उचललाय, आणि या चेंडूवरती जवळ 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 18 धावा. फटका सुंदर आहे. कबस मध्ये ढकललाय. डीप मध्ये पण पाहता खेळाडू उपस्थित, परंतु इथे मिसफील्ड. सोपा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू अडवायचा होता. अगदी ज्या प्रकारे आपण पाहतात अंडरम मध्ये आपण चेंडूला ढकलतोय त्या प्रकारे बॉल आला होता. अगदी स्लोवर गतीनं बॉल, परंतु इथे जज करता आला नाहीये, आणि बॉल मात्र सीमारेषा बाहेर. 4 धावा. नशिबाची साथ सध्या तरी मिळते दोस्ती 11 सावरे संघाला. यस, पानाची मागणी होते मैदानाच्या आत, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती. आता येणारे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज. तर चला, बॅट्समनला पाणी पाहिजे मैदानाच्या. जे 12 खेळाडू आहेत वंश, आपण लगेचच पाणी घेऊन जायचं आहे. आता उर्वरित समीकरण राहिलंय ते येणारे 12 चेंडू, 36 धावा संख्येची गरज. आता हे षटक क्रमांक 3 भरपूर निर्णायक राहील दोन्ही संघांसाठी. या ओव्हरमध्ये धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये बॅट्समन
नक्कीच आपला वर्चस्व दाखवू शकतील, परंतु या जर ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर धवलेपाडा संघ मॅचमध्ये पकड निर्माण करू शकते. 12 चेंडू 36 धावसंख्येची गरज. स्ट्राईकवरती बॅट्समन आपण तेजसला पाहता. कुठल्या स्पॉटचा बॉल ऑन साइडला टॅप केलाय, फटका सुंदर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही, परंतु इथे मिस स्पीड. दोघांमध्ये आपण पाहता या ठिकाणी आपण पाहता तालमेल नव्हता, कॉलिंग नव्हती आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील शेवटच्या 2 बॉलवरती आपण पाहता दोस्ती 11 सावरे संघाचं नशीब ऑन झालंय. या तुम्हाला छोट्या छोट्या चुका आहेत त्या भरपूर महाग ठरू शकतील आणि क्रिकेटचं सूत्र आहे आपण पाहतात तुम्ही चुका कराल तर समोरचा संघ चुकांवरती भरणा नक्कीच काढतो. या ठिकाणी 4 धावा मिळवल्यात, चुकीला माफी नाहीये. इथे चूक झाली आणि लगेचच 4 धावा देखील मिळवल्यात. सध्या तरी धवलेपाडा संघ लेझी क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की 2 असे चौकार होते जे हातातल्या चौकार होते ते सोडून दिलेत. यॉर्कर लाईनचा बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहतात फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. कमबॅक करत असताना गोलंदाज गणेशला आपण पाहता. गणेश म्हटलं तर एक वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज आहे या टीमचा. अगदी ज्या प्रकारे सुनील केवने यांना पण पाहता गोलंदाजी करता, अगदी त्यांच्याच तालिमेतला घडलेला हा गोलंदाज गणेशला पाहता. गुडलँड स्पॉट, वेगवान तेज तर्रार चेंडू, भन्नाट वेग. अगदी आपण पाहतात अगदी कॉन्क्रीट पिच आता उन्हामध्ये तापले आणि या तापलेल्या खेळपट्टीवरती हा तिखट बाउन्सर आपण पाहतात गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून. भन्नाट वेग आहे, अगदी उंचपुरा गोलंदाज. आपल्या हाईटीचा पुरेपूर फायदा सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाज गणेश उचलतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला ढकलला, डीप मध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड, पुन्हा मिसफील्ड पाहिली, परंतु 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. अगदी सिंगलने सध्या तरी आपण पाहता दोस्ती 11 सावरे संघ पुढे येण्याचं काम करतोय. मॅचला अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत नेण्याचं काम सध्या तरी केलं जात आहे. त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत आपण जरी गेलो तरी देखील आपण 2 ते 3 मोठे फटके जर आले तर आपण मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. कॅल्क्युलेट क्रिकेट, गणितासोबत क्रिकेट खेळलं जात आहे मैदानामध्ये. इथे हा चेंडू पाहावा लागेल, परंतु कौतुक करेन मी सुनील केवणे यांचं, बॉलला अडवलंय. कदाचित हा चेंडू गणेश यांच्या हातातून निसटलाय आणि तदनंतर मात्र यष्टिरक्षक सुनील यांनी बॉलला अडवलाय. व्हाईट बॉल जरूर आलाय, एक अवांतर धाव मिळाली बॅटिंग करत असताना टीम दोस्ती 11 सावरे संघाला. 29 धावा धावफलकावरती, अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. गुडलँड स्पॉट बॉल, अगदी त्यानंतर मात्र अतिरिक्त उसरी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान पिंट्या शेठ जमदरे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. तर पिंट्या दादा यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच आमचे मॅडी सर यांचे ते नक्कीच साडू आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. आणि या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल. यस, आता इथे चेक करायचं आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस, अंपायर्स कॉल. आता या ठिकाणी चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडे. नक्कीच डिसिजन लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. इथे चेक केलं जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती. आपण ही स्पर्धा पाहतायत.
यस फेट डिलिव्हरी आहे या ठिकाणी. षटक क्रमांक तिसरं देखील संपल्या या ठिकाणी आणि आता शेवटचे 6 चेंडू राहिलेत आणि 6 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत तब्बल 28 धाबा. 6 बॉल आणि 28 धाबा संख्येची गरज. 6 बॉल 28 धाबा बनवायच्या आहेत. खरं तर कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल 28 धाबा बनवायच्या आहेत. नक्कीच दोस्ती 11 सावरे संघानं जर का या स्पर्धेमध्ये धवलेपाडा संघाला पराभूत केलं तर दोस्ती 11 सावरे संघाचा मात्र कौतुक आणि गुणगान मात्र गालं नक्कीच गुणगान मात्र प्रत्येक टीम करेल. परंतु या मैदानाच्या मोठे टार्गेट आहे. शेवटचे षटक शेवटचे 6 बॉल 28 धाबा बनवायच्या आहेत. सुरुवातीपासून अटॅक करावा लागेल. पहिलाच बॉल अगदी समोर होता. मोठा फटका खेळण्याची संधी इथे आली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. गोलंदाज आपण पाहतात सोहम आणि त्याचं नक्कीच कौतुक करूयात. पहिलाच बॉल डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल हे दबावाचं कारण बनू शकतो दोस्ती 11 सावरे संघासाठी. 5 बॉल 28 धाबा म्हणजेच तुम्हाला मैदानाच्या 4 षटकार आणि 1 चौकार देखील खेचावा लागेल. परंतु इथे हा चेंडू आता पाहिला जाईल. पंचांचा इशारा इथे वाईटचा आलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा हा चेंडू. DK सर आपण पाहतात एक नामांकित पंच त्यांचा इशारा वाईटचा आलाय. 1 अवांतर धाव मिळेल. 28 मधनं 1 धाव आता वजा केली जाते. आता 27 बनवायच्या आहेत उर्वरित 5 बॉल मध्ये. आता या प्रत्येक चेंडूंवरती मोठे फटके फार महत्वाचे आहेत. इथे ऑनसाइडला खेळायचं होतं परंतु बॅटची आतली कडा आणि तदनंतर अगदी यष्टांच्या मागे 30 यार्ड सर्कल मध्ये बॉलला अडवलं जातं आणि आता जवळजवळ 99% 100% म्हणायला काही हरकत नाहीये अमर सर. हा सामना आता जय हनुमान बंटी 11 धवलेपाडा संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल आणि 26 धाबा संख्येची गरज आहे. 4-26. एखादी चूक जर मैदानाच्या आत गोलंदाजाने केली तर दोस्ती 11 सावरे संघ मैदानाच्या आत इन होऊ शकतो. दोस्ती 11 सावरे संघाला जर का कोण जिंकू शकत असेल तर तो फक्त गोलंदाज आहे. परंतु गोलंदाज चुका करणार नाहीये. फटका चांगला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलाय. पाहिलं लॉंग ऑफ आतमध्ये आहे आणि अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय डीप मध्ये. बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4 चौकार. तीन बॉल आणि 22 बनवायचे आहेत. शॉर्ट प्लेन बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु आता अगदी लॉंग स्टॉप रिझर्व्ह मध्ये आपण पाहता खेळाडू तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती 1च धाव मिळाली. आता फक्त क्रिकेटची औपचारिकता पूर्ण केली जाईल. शेवटचे उर्वरित 2 बॉल शिल्लक. आतापर्यंत टीमचा टोटल जर विचार केला तर फक्त 36 धाबा आहेत. जर का या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 45 ते 50 पर्यंत जर का टार्गेट असं तर मजा आली असती मॅचला. शॉर्ट प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू आपण पाहताय डॉट आलाय आणि आता सामना आता पूर्णपणे जय हनुमान ढवलेपाडा हा संघ आपल्या अगदी खिशामध्ये हा सामना नक्कीच त्यांनी ठेवला असं म्हणायला काही हरकत नाहीये. शेवटचा 1 बॉल. शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय. बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये बॉलला अडवलं जात आहे. सामना जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान बंटी 11 धवलेपाडा संघानं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेत आणि या ठिकाणी आपण पाहतायत सामना जिंकलाय तो जय हनुमान बंटी 11 धवले.